नमस्कार मित्रांनो आशा सेविका ताईंसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। आशा सेविका यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे। आता हे वाढीव मानधन किती असेल आणि ते कधी मिळणार या संदर्भात माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का आमच्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आशा सेविकांना शासनाची भेट। 5,000च्या मानधनवाढीमुळे आशा स्वयंसेविकांना लाभ। मित्रांनो, राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या 5,000 रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे 80,085 आशा स्वयंसेविकांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली आहे। तसेच या ठिकाणी बघा, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढीसाठी आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत आग्रही होते। त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला। आंदोलनकर्त्या आशा स्वयंसेविकांशी नेहमी सकारात्मक चर्चा करून त्यांचे समाधान केले। आजच्या निर्णयामुळे आरोग्यमंत्री यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून आशा स्वयंसेविकांना लाभ मिळाला आहे। मानधनातील ही वाढ नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून देण्यात येईल आणि 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 200.21 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली आहे। तसेच 961.08 कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली। यानंतर मानधनवाढीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र हे आशा स्वयंसेविकांना सर्वाधिक मानधन देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे। राज्यात सन 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणी सुरू आहे। सद्यस्थिती राज्यामध्ये 80,085 आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत। यापूर्वी आशा स्वयंसेविकेस 5,000 रुपये मानधन देण्यात येत होते। त्यांना केंद्र शासन स्तरावरूनही 3,000 रुपये मानधन दिले जाते। त्यामुळे या निर्णयानंतर आशा स्वयंसेविकांना आता 13,000 रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे। तर मित्रांनो, आशा स्वयंसेविकांच्या बऱ्याच दिवसापासून मानधनवाढीची मागणी होती, त्यासाठी संपही पुकारण्यात आला होता। संपाच्या अनुषंगाने विविध संघटनांचे प्रतिनिधी, याच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत, आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्यसेवा आयुक्त धीरज कुमार, सहसंचालक सुभाष बोरकर यांनी चर्चा केली होती। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजींनी काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मानधनवाढीस मान्यता दिली आहे। तर मित्रांनो, ही होती आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात वाढ झाल्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अशी माहिती। हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।